पासून सुरू हा पहिला बॉल जिथे आली एक सिंगल. हो खराब चेंडू. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना रामवाडी संघाने जिंकलाय जरूर, परंतु आतूनपर्यंत या स्पर्धेमध्ये आपण सुपर 12 मध्ये नाही गेलात, त्यामुळे चांगले प्रयत्न करावे लागतील. खराब बॉल आपण डिलिव्हर करू शकत नाही. बॉलिंग मार्कवर अजिंक्य आलाय. यावेळेस 9+4 धावा 5. तेजस्वी नाईक आमचे मित्र यांचं सुद्धा शुभागमन इथे होतं. एक उत्तम रेडियम आर्टिस्ट म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो तेजस्वी नाईक आणि हमरापूर विभाग प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेचे विद्यमान सदस्य तेजस्वी नाईक. चांगले स्कोरर सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगलं गुणलेखनाचं काम ते नेहमीच करतात. आणि अंडरम बॉक्स क्रिकेट म्हणजे त्यांचं पहिलं प्रेम आहे जणू काय तशा प्रकारचं व्यक्तिमत्व जिथे जिथे बॉक्सच्या स्पर्धा असतात. आणि आता परमेश्वर आपण पाहायला गेलं तर जशी जशी रात्र होतं ना प्रेक्षकांची गर्दी वाढते. फुल पार्क स्टेडियम हे रामवाडीचं ऐतिहासिक क्रीडांगण. RJ ट्रॉफी 2026. यावेळेसचा बॉल खराब चेंडू, नो बॉल. आणि यावेळेस मात्र आता अजिंक्यला लाईन आणि लेंथवर यावं लागेल. फिल्डिंग करत असताना संजय शिंदे पुरस्कृत अष्टविनायक रामवाडी पेण संघाची गाडी कुठेतरी रुळावरनं विस्कटली. एका बाजूने आई कुंभडपाडा वासिनी कुंभडपाडा या संघानं पहिली मॅच जिथे संघाला परास्त केलं होतं आणि तीच लय घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतात RJ ट्रॉफी 2026 ही स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये होणारा सी पोल मधला मॅच नंबर 3. यावेळेसचा फटका चांगला, फिल्डिंग तितकीच चांगली, रनआउटची संधी, परंतु शेवटच्या क्षणी आली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे गेला. 9 या धावसंख्येवर अजूनपर्यंत 3 ऑफिशियल लीगल डिलिव्हरी या मॅच मधल्या आतापर्यंत. 2 अतिरिक्त बॉल गोलंदाज अजिंक्यच्या माध्यमातून 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेसचा बॉल कमालीचं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे बॉलला फील्ड केलंय गोलंदाज अजिंक्य. आता अचूक लाईन अचूक लेंथ कंट्रोल करतोय आणि इथे मात्र फलंदाजाला कंट्रोल करण्याचं काम करतोय. ओ कमालीचा फटका. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर होती आणि यावेळेस मात्र हलक्या हातानं दिशा दिली, गोलंदाजाची दशा खराब केली. चौकार. चौकार. लीगल डिलिव्हरी आणि चौकार तिथे आला. आपल्याला फक्त एक रिव्ह्यू दिला जाईल, त्यावेळेस फक्त आपण आउट असेल तेव्हाच तो रिव्ह्यू ग्राह्य धरला जाईल. 13 धावा, 13 ऑन दी बोर्ड. कमालीचा फटका. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 13 ऑन दी बोर्ड. राज हा फलंदाज आपण पाहता, ज्याला खरं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची जी नुकतीच झालेली स्पर्धा अंडर-22 फॉर्मॅटमध्ये पेन प्रीमियर लीग ज्यामध्ये मालिकावीर राहिलेला खेळाडू राज होता. कमालीचं प्रदर्शन हा खेळाडू नेहमीच करतोय. बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा यावेळेस पहा पुढे आला होता. तो अगदी स्टेप आउट करतो, गोलंदाजाला फंबल करतो आणि शेवटच्या क्षणी पॅटला वळण देत असताना चांगले फटके होतो. षटक संपलं पहिलं आणि बॅटिंग करत असताना कुंभडपाडा वासिनी कुंभडपाडा संघाची धावस संख्या ऑन दी बोर्ड 14 धावा, 14 ऑन दी बोर्ड. चला रामवाडी संघ आपला बॉलर रेडी ठेवा. आम्ही आता वारंवार सूचित करत आहोत, अधिकचा वेळ आपल्याकडे नाही आहे. 2 ओव्हर नंतर तुम्ही ऑफिशियल टीम मीटिंग घ्या. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको. आपले गोलंदाज रेडी असू द्या. एका बाजूने राज, दुसऱ्या बाजूने हर्षल. चांगली फलंदाजी परंतु खराब गोलंदाजी, कारण 2 अतिरिक्त बॉल ज्यामध्ये एक चौकार सुद्धा आला होता, त्यामुळे 6 एक्स्ट्रा रन्स या पहिल्या षटकात खर्च केल्यात. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. समर आला. एका बाजूने समर, दुसऱ्या बाजूने राज. पहिला बॉल. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये तुमचे रिफ्लेक्सेस क्विक असणं आवश्यक आहे. बॉलची लाईन लेंथ ओळखणं तुम्हाला आवश्यक आहे. शेवटच्या क्षणी बॅट वळवणं आवश्यक आहे. काय फटका आहे यार, कमालीचा. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देणारा फटका. तो क्षेत्ररक्षक करेल तर काय करेल, कारण त्यानं पहिला ऑन साइडला फटका सजवण्याचं मन बनवलं होतं आणि शेवटच्या क्षणी स्क्वेअर कट केला. चौकार.
बघा आमचं जे यूट्यूब कॅमेरामन आहेत अगदी फ्रंटला जे आहेत त्या कॅमेरामॅनला अडथळा होईल, त्यामुळे तिथे कोणीही बसू नये याची आपण नोंद घ्या आमचे आयोजक मंडळी. हो कमालीचा बॉल, आता मात्र फलंदाजाला चकवा, चेंडूने केली हरकत, गोलंदाजाला मिळाली बरकत. यष्ट्यांचा वेध, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद राज बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी इथे समर करत असताना पहिलं षटक जसं राहिलं तशा प्रकारचं षटक न हाताळता आता मला माझ्या संघासाठी चांगली गोलंदाजी करायची आहे हे मात्र तो सांगून देतो. लेग ब्रेक केला बॉल, राज समजू शकलेला नाहीये, उजवी यष्टी वाकवली आणि तिथे फलंदाज बाद. आवेश मात्र एक विकेट षटकार लगावला आणि अंतराम बॉक्स क्रिकेट मध्ये अशा प्रकारच्या फटक्यांना थारा नाहीये, फलंदाज बाद. एका मागोमाग एक आता समर चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. आपल्या संघासाठी इथे विकेट मिळवण्याचं काम किंबहुना त्याहूनही अधिक धावा रोखण्याचं काम करतोय. धाव फलकावरती धावा 19 ऑन दी बोर्ड, 19 रन्स. अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 19 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी, येणाऱ्या 15 बॉलवर धावांची जमवाजमव करावी लागेल, कारण या मॅच मध्ये जर आपला संघ विजेता झाला तर मात्र थेट सुपर 12 मध्ये प्रवेश. इट्स अ विनर वर्सेस विनर, सामना जिंकावा लागेल जर आपल्या संघाला सुपर 12 मध्ये प्रवेश मिळवून द्यायचा असेल तर. फटका चांगला आहे, टॅपिंग क्रिकेट, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणि या 4च्या मदतीने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या पुढे जाऊन वधारती 23 धावा. समर बॉलिंग मार्कवर आहे आणि समरच्या अगेन्स्ट सुद्धा आता आक्रमण. चला डी पोल मधले 4 संघ, वरची खोपोली आणि शेफाटा खोपोली, चेतना तांबडशेत आणि शहापूर अलिबाग, चारही टीमचे कॅप्टन आपण आपला जर्सी कोड कलेक्ट करून घ्या आयोजकांकडून. यावेळेसचा बॉल यष्टीरक्षकाचं कौतुक असेल, चांगलं यष्टीरक्षण, चांगलं गॅदरिंग. डॉट बॉल तिथे आला आणि डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या स्थगित 23 धावा. या षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, 2 विकेट आल्या, 2 चौकार आल्यात, 1 डॉट बॉल आला, 1 वाईड आला, सर्व काही या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला टर्न केलं, बॉलला वळवलंय, बॉल सीमा पार, शेवटच्या बॉलवर शेवट गोड. 2 ओव्हरचा खेळ संपला, धावफलकावरती धावा 13.50 सरासरीनं 27-27. 27 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण पाहताय, अनुभवताय स्पर्धा RJ ट्रॉफी 2026 महापर्व, पेण तालुक्यातील एक मानाची बॉक्स क्रिकेट स्पर्धा. परंतु आम्ही जर म्हणू सध्याच्या घडीला रायगड टेनिस क्रिकेट मधील बहुचर्चित स्पर्धा, या बॉक्स क्रिकेट फॉर्मॅट मधली डे नाईट फॉर्मॅट RJ ट्रॉफी 2026 महापर्व. या स्पर्धेच्या प्रसंगी आपण पाहताय रॉयल एंट्रीज, तदनंतर मात्र विशेष अतिथी सन्मान, आपल्या मुख्य ग्राउंडवर, मुख्य खेळपट्टीवर फटाक्यांची आतिषबाजी, फायर शो, लाईट शो, सर्व काही. अगदी स्वप्नील सर, समालोचकाला काय पाहिजे असतं, एक चांगली स्पर्धा. अशा प्रकारचं आयोजन, आमचे शब्द कमी पडतील एवढं काही या आयोजनामध्ये. सर्व गुण संपन्न आयोजन, दर्शनदादा म्हात्रे आणि रोहनदादा म्हात्रे यांची संकल्पना. आणि आज ही संकल्पना सत्यात उतरताना सलग 2 वर्षामध्ये, 2ऱ्या वर्षामध्ये 2रं महापर्व या पेणच्या रामवाडीच्या नगरीमध्ये स्पर्धा पाहता RJ ट्रॉफी. फटका चांगला, मागचा पाय वाकवत, फोटोजेनिक, बॉल सीमा पार, चौकार. 31 ऑन द बोर्ड, 31 धावा. पहिल्या बॉलवर जणू काही या फलंदाजाचा फोटो काढावा असा फटका, चौकार, 31 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी दिशा द्यायची होती, नो बॉल आणि अनोच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, 32 धावा. इथे कोणत्याही प्रकारचं फ्री हिट नसेल कारण हे बॉक्स क्रिकेट आहे. 32 ऑन द बोर्ड, 32 धावा. 13 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला, अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढे आले होते ऑन साइडला, प्री डिटरमाइंड स्ट्रोक, आधीच मन बनवलं होतं की स्वीप खेळ, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल,
यावेळेसचा बॉल देखील कमालीचा फटका, डीप पॉइंट बॉडी लाईनला बीट केलाय, बॉल आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा पार, चौकार. कमालीचं प्रदर्शन इथे मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहता जयला, दुसऱ्या बाजूने हर्षल, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि जोडी आता आग ओकत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल थोडासा दूर आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल आला. आम्ही विनंती करतो नितेश पाटील अर्थातच बाळू याला, एक अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा एक लेजंड खेळाडू, तांबडशेतचा बाळू, चेतना तांबडशेत संघासाठी ज्यानं कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं, बाळू याला विनंती करतो दादा आपण यायचं आहे आपल्या मुख्य व्यासपीठावर. दर्शनदादा म्हात्रे यांच्याकडून एक आग्रहाचं निमंत्रण बाळू पाटील यांच्यासाठी. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल शेवटचा, ओ फिल्डिंग अफलातून, आपलं संपूर्ण समर्पण हे बॉक्स क्रिकेटचे क्षेत्ररक्षक देतात. कमालीचं कौतुक होत आहे, छानसा प्रतिसाद होतोय, कमालीचे क्षेत्ररक्षक. धावफलकावरती धावा 39-39, 39 ऑन दी बोर्ड. अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, तिसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्कवर गोलंदाज नवनीतला आपण पाहता. चला शहापूरचे कॅप्टन आपण जर्सी कोड कलेक्ट करा. हा बॉल सुद्धा खराब आपल्याला पाहायला मिळतो, थोडासा दूरवर, नो बॉल. अतिशय गचाळ गोलंदाजीचा प्रदर्शन इथे गोलंदाज करत असताना इथून मात्र आलाय, नो बॉल. नो बॉल आलाय, धावफलकावरती धावा 40 आपल्याला पाहायला मिळतात, 40 ऑन दी बोर्ड. फटका चांगला आहे, फिल्डिंग तेवढीच चांगली आहे आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे, नॉट आउटचा निर्णय. आणि धावफलकावरती धावा 41-41 धावा. अजूनही जिंकण्यासाठी माफ करा, टार्गेट सेट करण्यासाठी एक षटक आहे तुमच्याकडे. आणि आता टार्गेट किती सेट करू शकेल ही कुंभडपाडा वासिनी कुंभडपाडा टीम. 41 आतापर्यंत लागले, अब तक 41. त्याच दरम्यान आम्ही मान्यवरांना विनंती करू, संकेतजी म्हात्रे साहेबांना, साहेब आपण यावं मुख्य व्यासपीठावर, आदरपूर्वक आपलं स्थान ग्रहण करावं. संकेतजी म्हात्रे साहेबांना आम्ही विनंती करतो आपण यायचं मुख्य व्यासपीठावर. आयोजकांकडून आपल्यासाठी विशेष निमंत्रण. जाऊया शेवटच्या षटकाकडे, हाणामारीचं षटक. कपिल आला आणि कपिलच्या अगेन्स्ट फटका, चांगला क्षेत्ररक्षण त्याहून दर्जेदार. तिथे मात्र अजिंक्य आपल्याला पाहायला मिळाले होते, अफलातून क्षेत्ररक्षण. आम्ही विनंती करतोय राकेश आवासकर यांना आपण यायचं मुख्य व्यासपीठाजवळ. खरं तर आज राकेश सुद्धा फार बिझी राहिले, ज्यांच्या माध्यमातून सर्व लाईट शो, फायर शो, आपण फायर शो खरं तर पाहता. यावेळेस सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण, रामवाडी संघाच्या माध्यमातून चांगलं फिल्डिंगचा दर्जा त्यानं सेट केला. आणि रामवाडी टीमला आज खरं तर घरचं मैदान आहे, त्यामुळे होम क्राऊडचा सपोर्ट मिळतो. रामवाडीचे बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. फुलटॉस होता, संधी होती मारण्यासारखा, बॉल्स निसटलाय की काय हातातून, परंतु एक धाव आली आणि एका धावेनं संघ पुढे चालला 44. चला मुख्य व्यासपीठाच्या समोर बसलेले प्रेक्षक, ज्यामध्ये आमचे आयोजक असले तरी सुद्धा आम्ही त्यांना सांगू की तिथं थांबू नका. आपण दर्शनदादांच्या सूचना आल्यात, प्लीज आपण तिथनं उठायचं. बघा नावं घ्यायला लावू नका प्लीज, विनंती असेल आपण उठायचं, अन्यथा आपण मॅचेस त्वरित थांबवतो. सर्वांनी उठायचं आणि आमच्या युट्यूब कॅमेरावरला अडथळा निर्माण होईल असं काही करू नका. धावफलकावरती धावा 48-48 ऑन दी बोर्ड. तिथे फक्त आमचे कॅमेरामॅन असतील. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक, बॅटची कडा, कॉट बिहाइंड विकेट स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. 48 धावा, 48 रन्स. चला आमच्या 4 बाउन्सर्सना विनंती असेल आपण या मुख्य एंट्रीकडे, जिथे आपण थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन, संकेत दादांचं शुभागमन होणार. 4 बाउन्सर्सना आमची विनंती असेल आपण यायचं. शेवटचा 1 बॉल शिल्लक, लास्ट 1 टू गो.
आपण पाहणार आहात एक रॉयल एंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संकेत दादा म्हात्रे यांचं शुभागमन. प्रत्येक मान्यवरांची रॉयल एंट्री राजकीय पटलावरतील क्रीडा क्षेत्रातील कला क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी आणि त्यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातो. आणि जसं पहिली सत्र संपेल तसं आपण हो अफलातून एकदा एफर्ट साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अगदी आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण हनुमान झेप घेतल्याचं म्हणायला हरकत नाहीये. जणू काय न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळाला. रोहित पाटील सबसे कातिल आजच्या रात्री मधलं सर्वोत्तम क्षेत्ररक्षण रोहितच्या माध्यमातून. आणि या दोनच्या मदतीने धावफलकावरती धावा 50 धावा अर्धशतक लागले कोंबडपाडा टीमचा. तेजस रोहित पाटील साठी कॅश प्राइज आहे तेजस कोळी यांच्याकडून 1000चा. आणि इथे संकेत दादा म्हात्रे यांची रॉयल ग्रँड एंट्री पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या संकेतची म्हात्रे साहेबांसाठी. चला रोहित आपण यायचं खेळाडू कक्षामध्ये. आपण सर्व टीम घेऊन अफलातून क्षेत्ररक्षण तेजस्वी कोळी यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज आलं. विजयासाठी 51चं लक्ष असेल. रामवाडी टीम संजय शिंदे पुरस्कृत अष्टविनायक रामवाडी पेठ. आणि आता फिल्डिंग करणारी टीम कोंबडपाडा टीम. आपण मुख्य यष्ट्यांच्या मागे लाईनअप करून उभे राहा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक विशेष अतिथी सन्मान घेणार आहोत. कबड्डी क्षेत्रामधली दोन मोठी नावं ज्यांनी रायगड जिल्ह्याचं नेतृत्व केलं. वाशीगावचा सुपरस्टार अभिषेक भोईर आणि त्याच्या समवेत जय हनुमान उचेडे संघाचा दिग्गज खेळाडू अर्थातच जयेश गावण. या दोघांना विनंती असेल आपण आदरपूर्वक मुख्य खेळपट्टीकडे दाखल व्हायचं. त्यांच्या समवेत आमचे लाडके आयोजक दर्शनदादा म्हात्रे, रोहनदादा म्हात्रे आणि आमचे सर्व 4 बाउन्सर. आपण यायचा. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळाले. किशोर गट कुमार गटापासून केलेली सुरुवात आणि आज ओपन फॉर्मॅट मध्ये फार सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतात. त्या दोघांना आपण आरजे ट्रॉफीच्या माध्यमातून एवढ्या शुभेच्छा देऊ की आगामी कालखंडामध्ये 2 खेळाडू प्रो कबड्डी लीग मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. मित्रांनो एकदा जयेश आणि अभिषेक साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच ऑल इंडिया मुंबई युनिव्हर्सिटी मधून उचेडेचा सुपरस्टार जयेश गावड आणि त्याच्या बरोबरीने JNPT उरण मधून कबड्डीच्या अनेक स्पर्धा ज्याने अक्षरशः गाजवल्यात वाशीचा सुपरस्टार अभिषेक भोईर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. कबड्डीचे सुपर स्टार खेळाडू खरं तर त्यांचा सन्मान RJ ट्रॉफीच्या वतीने आपण पाहतोय. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन या दोन्ही कबड्डी पटूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुपरस्टार हे खेळाडू दोन्ही आपण पाहतो RJ ट्रॉफीच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा विशेष सन्मान खरं तर या मैदानावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. उचिडेचा सुपरस्टार जयेश मोहन गावण ऑल इंडिया मुंबई युनिव्हर्सिटी मधून कबड्डीच्या स्पर्धा ज्याने अक्षरशः गाजवल्या आणि तदनंतर वर्सोई वाशीचा सुपरस्टार अभिषेक महादेव भोईर JNPT उरण या संघातून अनेक वेळा कबड्डीच्या स्पर्धा जो खेळलाय असे दोन्ही सुपरस्टार खेळाडू कबड्डीचे त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. आपल्याच विभागातील आपल्याच परिसरातील हे कबड्डीचे खेळाडू आज खरं तर त्यांचा विशेष सन्मान
RJ ट्रॉफीच्या वतीने सन्माननीय दर्शनदादा म्हात्रे, सन्माननीय रोहनदादा म्हात्रे यांच्या वतीने हा सन्मान तर या स्पर्धेमध्ये आपण करतो. मी ह्या दोन्ही कबड्डी पट्टूंना विनंती करेल की आपण मुख्य अतिथी मंचकावरती विराजमान व्हायचं आहे. लेजंड लेजंड लेजंड. खरं तर उद्याचे हे सितारे आहेत आणि जरूर आमची ईश्वरचरणी हीच प्रार्थना असेल, प्रो कबड्डी लीग मध्ये हे खेळाडू आम्हाला आता पाहायचे आहेत. तदनंतर आशिष म्हात्रे तांबडशेत यांच्या आपण सन्मानाकडे बोलतोय. मी विनंती करेल आशिष म्हात्रे आपण समोर यायचं आहे. राहुल यांना विनंती करेल. राहुल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. राहुल जितेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आशिष आपण या. मॅच कडे बघतो जिथे मात्र आशिष म्हात्रे यांचा हा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. फटका चांगला आहे. राजचं क्षेत्ररक्षण तेवढंच सुंदर आहे. इथून मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. कपिल कोळी बॅक टू द डगआउट. डायमंड डकचा शिकार. एकही चेंडूचा सामना न करता इथे मात्र बाद झाला. रनआउट करणारा क्षेत्ररक्षक कोणता राज तिथे पाहायला मिळाला होता. त्यानं पेन प्रीमियर लीग अंडर-22 फॉर्मॅटमध्ये मालिकावीराचा किताब जिंकलाय. आणि ज्यावेळेस मालिकावीराचा किताब खेळाडू एखादा जिंकत असतो ना, त्याची बॅटिंग बॉलिंग किंबहुना फिल्डिंग सुद्धा महत्वाची आहे. आमचे फोटोग्राफर कुठे असेल त्यांना विनंती असेल आपण अतिथी मंचकाच्या समोर यायचं आहे. फोटोग्राफर प्लीज. आशिष म्हात्रे यांचा सन्मान या अतिथी मंचकावरती संपन्न होईल. हॅलो चेक. हॅलो. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 5 धावा. एक चौकार आला आणि एक अतिरिक्त वाईट धाव, त्यामुळे 5 ऑन दी बोर्ड. टॅपिंग क्रिकेट. फटका चांगला आहे. फिल्डिंग त्याहून दर्जेदार. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये तिथं. समोर दर्शन आणि प्रथमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. विजयासाठी 51चा टार्गेट तुम्हाला चेस करायचा आहे. जो संघ जिंकेल. सुपर 12 मध्ये ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. गवताला घासत साठत पुसत चेंडू सीमा पार आलाय. आरजे ट्रॉफी स्पेशल चौकार. 4 चेंडू आणि 9 धावा. अतिथी सन्मानाकडे आपण वळणार आहोत. नुकताच ज्यांची रॉयल एंट्री आपण पाहिलीत, संकेत दादा म्हात्रे एक युवा उद्योजक, यांचा सन्मान इथे करण्यात येईल. आम्ही स्वप्नील म्हात्रे यांना विनंती करतोय. स्वप्नील दादा आपल्या शुभ हस्ते संकेत म्हात्रे यांचा अतिथी सन्मान करायचा. त्याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. ओ मी नुकताच उल्लेख करत होतो की पेण नगरपालिकेच्या विद्यमान उपनगराध्यक्षांचं आगमन होतं आणि त्या आगमनाला एक दमदार चौकार आला. कारण दादांचं शेड्यूल फार बिझी आहे, परंतु त्यांना माहिती आहे रामवाडीची मॅच चालू आहे, त्यामुळे त्यांचे पाय काय मैदानातून आज हलत नाही आहेत. कारण रामवाडीचा सामना त्यांना पाहायचा आणि हा सामना जर रामवाडी संघाने जिंकला तर सुपर 12 मध्ये नक्कीच दाखल होताना पाहायला मिळतील. कारण आज रामवाडीचे 2 संघ आय थिंक परास्त झालेत, त्यामुळे आता हा संघाला काहीतरी चांगली विशेष कामगिरी करावी लागेल. आपण पाहताय संजय शिंदे पुरस्कृत अष्टविनायक रामवाडी पेण. शेवटचा बॉल असेल धावफलकावरती धावा 13 आपल्याला पाहायला मिळाले. 13. त्याच दरम्यान इथे मात्र विकेट डाऊन. फलंदाज बाद. 13 धावसंख्येवर अजून एक धक्का रामवाडी संघाला. त्याच दरम्यान आपण मनीष पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. मनीषजी पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. आम्ही साहेबांना विनंती करू आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. मनीषजी पाटील साहेब. अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येतोय. अमित जाधव.
पुन्हा एकदा अतिथी सन्मानाकडे आपण वळणार आहोत. नगरसेवक सन्माननीय रुपेशजी कोलाडकर साहेबांच्या आपण सन्मानाकडे वळतो. साहेबांना आम्ही विनंती करू आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. आम्ही निवृत्तीदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रुपेशजी कोलाडकर साहेबांचा सन्मान करायचा. खरं तर भारतीय संस्कृती म्हटलं की अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड. आलेल्या पाहुण्याचा यथोचित सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. आणि आरजे ट्रॉफी म्हटलं की एक शिस्तबद्ध स्पर्धा. हो हो, लाजवाब डोळ्यांचा पारणं फेडणारा फटका, चेंडू सीमा पार, चौकार. 51चा पाठलाग करायचं म्हटलं मोठे फटके मारावे लागतील. आणि आता मात्र हे मोठे फटके लगावत असताना चौकार आला. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन रुपेशजी कोलाडकर साहेबांचा यथोचित मान सन्मान. धावफलकावरती धावा 4च्या मदतीनं 17 धावा. ओ आता बॉल चांगला. 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावसंख्येवर थोडंसं रोखलंय, स्थगित केलं. हा 17चा खतरा अजूनही विजयासाठी 34 धावा दूर. दिल्ली अभी बहुत दूर है मेरे दोस्त. सूर्यास्त झालाय, आता फ्लड लाईट्स ऑन आहेत. आणि या रात्रीच्या अंधक प्रकाशामध्ये इथे मात्र कशा प्रकारचा खेळ राहील. एका बाजूनं होम टीम रामवाडी तर दुसऱ्या बाजूनं पेंट शहर परिसरातील कोंबडपाडा. नेक्स्ट सन्मानाकडे आपण वळणार आहोत. एका बाजूला मॅच सुरू आहे, एका बाजूला अतिथी सन्मान. आम्ही विनंती करू सन्मान्य आदरणीय जितेंद्रजी गायकवाड साहेब. खरं तर कला क्षेत्रामध्ये, पेंटिंग क्षेत्रामध्ये एक मोठं नाव जितेंद्रजी गायकवाड साहेब यांची उपस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. दादांना विनंती असेल दादा आपण यावं. आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा. 22 धावा, 22 धावा धावफलकावरती आपण पाहता. बॅटची कडा, बॉल मागे, लॉंग स्टॉपला आली, तिथे एक सिंगल. स्कोरबोर्ड वरती धावा 23. विजयासाठी 51चा पाठलाग करायचा. आतापर्यंत 23 धावा. इथून येणारे 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 ची गरज. 14 चेंडू 28 धावा. आम्ही जितेंद्रजी गायकवाड यांना विनंती करू. खर तर ज्यांचं पेंटिंग PM ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जितेंद्रजी गायकवाड साहेब यांना आम्ही विनंती करू आपण यावं. यावेळेसचा बॉल पंच घोषित करतात वाईड आणि वाईडच्या मदतीनं धावफलक जाईल पुढे. 24 धावा. जितेंद्रजी गायकवाड साहेबांचं शुभागमन इथे झालं. कला क्षेत्रामध्ये, पेंटिंग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव. खरं तर PM नरेंद्र मोदी साहेबांच्या ऑफिसमध्ये ज्यांचं पेंटिंग पाहायला मिळतं आणि त्यांचं रॉल एंट्री पाहायला मिळते. चौकार 4च्या मदतीने धावा पुढे जातील. 28 आणि जितेंद्रजी गायकवाड साहेबांची रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळतं. त्यांच्या समवेत आमचे 13 बॉल आणि 23 धावांची गरज. दर्शनदादा मात्रे त्यांच्या समवेत आहेत, या स्पर्धेचे दमदार आयोजक. ओ फटका चांगला ऑन साइडला. ओ हो लाजवाब फटका. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. गोलंदाजाकडे नव्हतं उत्तर. बॉल सीमा पार, चौकार. आणि षटक संपलं. दुसरं धावफलकावरती धावा 32 लागल्यात. विजयासाठी 12 बॉल आणि 19 ची गरज. रॉयल एंट्री जितेंद्रजी गायकवाड साहेबांच्या आगमन. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. कला क्षेत्रामधलं एक मोठं नाव, ज्यांच्या हातातून रेखाटलेलं पेंटिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या केबिन मध्ये पाहायला मिळतं. PM ऑफिस मध्ये असं एक मोठं नाव. आणि आता जो चौकार आलाय त्या चौकारांसाठी निवृत्ती भाऊ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला. खर तर विकीसाठी ते पारितोषिक आहे. विकीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. विजयासाठी 12 बॉल आणि 19 धावांची गरज. खर तर दादा आवर्जून ही मॅच पाहण्यासाठी आलेच.
खरं तर ज्या प्रभागामधून, ज्या रामवाडीच्या प्रभागामधून दादा सातत्यानं विजयाचा चौकार लागवत पेठ नगरपालिकेच्या नगरसेवकपदी विराजमान आहेत आणि यंदाच्या हंगामामध्ये सलग चौथ्यांदा निवडून आल्यानंतर पेठ नगरपालिकेच्या विद्यमान उपनगराध्यक्षपद ज्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. इथे काय घडलंय, बाटची कडा आणि कट बिहाइंड विकेट स्वरूपात. वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. चला रामवाडीचे खेळाडू, आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. आपली अपोनंट टीमने जर आपल्याला पॅनल्टीचा ऑब्जेक्शन घेतलं तर आम्हाला तुम्हाला पॅनलाइज करावा लागेल. आणि जसा हा सामना संपेल तसा आपण विशेष अतिथी सन्मान. चला टाइम अलर्ट असेल, आपण याची नोंद घ्यायची आहे. रामवाडी टीम आपले बॅट्समन लवकरात लवकर रेडी ठेवायचे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी समीकरण 11 बॉल आणि 19 धावांची गरज. सामना अजूनही बनू शकतो. मॅच ऑन. बॉलिंग मार्कवर गोलंदाज राजला पाहता 22 वर्षीय गटामधील पेठ प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट मधला मालिकावीर खेळाडू, एक मोठं नाव. बॉलिंग मार्कवर राज. पुढचा बॉल, कमी गतीचा बॉल, ओळखलं जाणलं, बॅकफुटला जात असताना लेट कट केला, पाठवलं सीमा पार, आला चौकार. आता समीकरण येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 15 धावा. धावा होऊ शकतात का या धावा? चला रामवाडी टीम, प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नको बघा. स्पर्धा मोठी आहे. स्पर्धेला एक शिस्तबद्ध आयोजन आहे स्पर्धेचं आपण पाहता. या स्पर्धेला गालबोट लागेल असं कोणते कृत्य करू नका. टाइम अलर्ट प्रत्येकाला असेल. फटका पुन्हा एकदा चांगला, थर्डमॅनला टर्न केल्या बॉलला आणि आली तिथे एक सिंगल. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 37-37. मोहन बांदरकर यांच्याकडून पारितोषिक आले राज या गोलंदाजासाठी. जी विकेट आता आली कॉट बिहाइंड विकेट स्वरूपात, त्यासाठी हे पारितोषिक आहे. मोहन बांदरकर यांच्याकडून राजसाठी 500. ओ यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बाडानी बॉलमध्ये चांगलं कनेक्शन आहे. बॉलला बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड केलं. आला तिथे डॉट बॉल. आता विजयासाठी 8 चेंडू आणि 14 धावा. जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये दाखल होईल आणि जो संघ परास्त होईल त्यांना अजून एक चान्स मिळेल. त्यामुळे निराश होऊ नका. आणि नेक्स्ट मॅच लुझर वर्सेस लुझर. हो हो हो, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? बॉल लेग ब्रेक झाला, वाईड आला आणि या वाईडच्या चला प्लेअरला विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. वाईट बॉल आला, धावफलकावरती धावा 38 धावा. आता विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. अजूनही 13 रन्स रिक्वायर्ड आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस जिते आणि टीम बेनवले. यावेळेसचा बॉल, कमालीचा फटका, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर आणि तिथून मात्र एक चपराक लावली. बॉल सीमा पार, चौकार. 4च्या मदतीने धावफलकावरती धावा 43. समीकरण 7 बॉल 8ची गरज. आणि विकीने जर सामना जिंकवला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज विद्यमान उपनगराध्यक्ष पेठ नगरपालिका आदरणीय निवृत्तीभाई पाटील यांच्याकडून. विकी समोर. यावेळेस बॉल लेटकटचा फटका. आली तिथे एक सिंगल आणि धावफलकावरती धावा 44 आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 बॉल 7 धावा. चला टॉस साठी आपण यायचं. जितो आहे जिथे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि तन्मय मोकल पुरस्कृत श्री हनुमान बेनवले या आपण टॉस बॉक्स मध्ये. बेनवली टीम कॅप्टन आपला उपस्थित आहे का? दुसऱ्या बाजूनं जितो आहे जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. आम्ही विनंती करू स्वप्नील पवार परमेश पाटील सर आहेत, त्यांच्या शुभ तिथे टॉस बॉक्स मध्ये ते जोडले जातील.
टॉस तिथे होईल, एका बाजूला मॅच सुरू राहील. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. समोर फलंदाज विकी. सुवर्ण संधी, सामना जिंकवला तर निवृत्ती भाऊ पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेसचा बॉल थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, वाईड आला, आउटसाइड द ऑफ स्टमी डिलिव्हरी. आता समीकरण रन अप बॉल इक्वेशन. इट्स अ 6 बॉल अँड 6 रन्स नीडेड. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेसचा बॉल, चांगला फटका. इथे काय घडलंय? धाव घेतली का नाही? धाव घेतलेली नाहीये. इथे काय घडलंय? डगआउट मधून थोडीशी नाराज, निराश, हताशमय वातावरण. आता समीकरण 5 चेंडू आणि 6 ची गरज. सामना अजूनही बनू शकतो, परंतु गोलंदाज हर्षलला चांगली गोलंदाजी करावी लागेल, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. सामन्यामध्ये थोडीशी गरमाहट आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. फटका चांगला फ्लिक केलाय. विकीनं स्वतःवर विश्वास दाखवलाय, तो विश्वास सार्थकी ठरवलाय. स्ट्राईक का ठेवली माझ्याकडे? यावेळेसचा बॉल मनगटी फटका, चौकार. समीकरण 4 बॉल आणि 2 ची गरज. 4 चेंडू 2 धावा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल आता आपल्याला पाहायला मिळेल. 4 मध्ये 2 ची गरज असताना आता कशा प्रकारचा फटका येऊ शकतो? संजय शिंदे साहेबांकडून या चौकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला विकीसाठी. या संघाचे पुरस्कर्ते आहेत. हा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न. येस, इट्स वाईट. आता समीकरण 4 बॉल आणि 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धाव. ऑन साइडला काय घडलंय आता पंच सांगतील आम्हाला. पंचाच्या निर्णयाची वाट आपण पाहतो. आता विकेट बाद दिला, त्यामुळे आता 3 बॉल आणि 1 धावेची गरज. सामन्याला अजूनही कलटणी मिळू शकते का? या स्पर्धेमध्ये एकही सामना एकतर्फी होत नाहीये. एवढी मोठी स्पर्धा आपण पाहताय. प्रत्येक खेळाडू आपल्या जीवाची बाजी लावतात, कारण त्यांना माहिती आहे, कारण अशा प्रकारचं आयोजन वर्षातून एकदाच येतं. आणि हे आरजे ट्रॉफीचं दिमागदार पर्व आपण पाहताय. 3 बॉल आणि 1 धावेची गरज. संजय शिंदे पुरस्कृत अष्टविनायक रामवाडी पेण आणि त्यांच्या अगेन्स्ट आई कोंबडपाडा वासिनी कोंबडपाडा पेण. पेण शहर परिसरातील कोंबडपाडा संघ, तर दुसऱ्या बाजूनं होम टीम अष्टविनायक रामवाडी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. ऑन साइडला टर्न करायचं तर रनआउटची संधी. आणि काय घडलं? 1 धाव कंप्लीट. लेग बाय स्वरूपात आली 1 सिंगल आणि इथून मात्र सामना विजयी झाला. टीम संजय शिंदे पुरस्कृत अष्टविनायक रामवाडी पेण हा संघ ठरला या स्पर्धेमधला सुपर 12 मध्ये दाखल होणारा 5वा संघ. चला, या मॅच साठी कॅश प्राइज आहे. रोहित पाटील साठी 1000, राज साठी 500 आणि विकी साठी 1000 आणि तसेच निवृत्ती भाऊ यांचे 500 तुम्हाला जीपे करण्यात येतील आणि त्या चौकारासाठी होते ते. चला, संपूर्ण रामवाडी संघाला आमची विनंती आहे, आपण मुख्य अतिथी मंचकाच्या समोर यायचं आहे. कपिल कोहली, चला सर्वांनी या समोर या, सर्वांनी समोर यायचं आहे फोटो सेशन साठी. मी संपूर्ण टीमला पाठीराख्याने विनंती करेल, त्यांचे जे फॅन्स सपोर्टर्स जे आहेत त्यांना देखील आमची विनंती आहे. चला सर्वांनी समोर या.